तुमच्या आयुष्यामध्ये कोण येणार आहे, कुठल्या महिन्यात येणार आहे, कुठल्या दिवशी तुम्हाला तो भेटणार आहे हे सुद्धा काढतायत. ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये पंचमेश प्रखर असेल, सुंदर स्थितीमध्ये असेल, तर त्या व्यक्तीला तिच्या मनासारखाच जोडीदार मिळतो. हे जो मिळणारा जोडीदार आहे तो चांगला मिळावा म्हणून आज सांगितलेली जी छोटीशी टीप आहे, श्री हरींचं नामस्मरण. जर तुमची पुरुष पत्रिका असेल तर तुम्ही लक्ष्मी देवीचं नामस्मरण वाढवायचं आहे, आणि तुम्ही जर स्त्री असाल, वधू असाल, तर तुमच्यासाठी श्री हरींचं नामस्मरण तुम्ही वाढवायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मिळणारा पार्टनर तुम्हाला हवा तसा नक्कीच मिळू शकतो. तर आई वडिलांना असं चेक करता येऊ शकतं का की त्यांचे मुलं भविष्यात कधी पळून जाऊन लग्न करतील का? ज्यावेळेस तुमची महादशा एक तर सप्तमेशाची चालू असेल, अंतर्दशा राहू आला आणि प्रत्यांतरदशेमध्ये चंद्र आला, मनाने सांगितलं मला पळून जाऊन करायचंय, मला काहीतरी आत्ताच निर्णय घ्यायचा आहे, राहू तुम्हाला प्रवृत्त करतो, कल्पनाशक्ती देतो कसं जायचंय. की रिलेशनशिपमध्ये आजकाल चिटिंगचं प्रमाण खूप वाढलंय. मग ते भले लव्ह मॅरेज असू द्या किंवा कुठलंही असू द्या, नंतर म्हणजे आधी सगळं चांगलं असतं आणि नंतर या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. हां, फसवणूक होण्याचे योग कधी येतात? ज्यावेळेस अंतर्दशेमध्ये केतू अंतर्दशा करतो, कुठल्याही ग्रहाच्या महादशेमध्ये. लोक प्रेमात पडतात, मग लग्न करतात, पण मग लग्न केल्यानंतर कधी कधी असं होतं की त्यांचे सतत भांडणं चालू असतात. तर मग हे सगळं कशामुळे होतं? राहू देवांचं हे युग आहे. या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळ्या विचाराने तुम्हाला भेटणार आहे, तुमच्या जवळ येणार आहे. त्यामुळे आता गरज आहे तुम्ही अध्यात्माकडे जाण्याची, अध्यात्म स्वीकारण्याची.